दोन अत्यंत जिवलग अशा पद्धतीचे मित्र आहेत. एकमेकांना प्रत्येक संकटामध्ये साथ देत आहेत, एकमेकांना मदत करतायत, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत. ते एकाच गावामध्ये राहत आहेत. अशा पद्धतीचे हे जय वीरू अशी दोस्ती, जिगरी दोस्ती असणारे हे मित्र आहेत. पण बघा, नशिबाने फासे पालटले जातात, काळाची चक्र उलटी फिरली जातात आणि हे दोनही मित्र आणि त्यांचा संसार जो आहे तो उद्ध्वस्त होतो. आपल्या प्रत्येकाचे डोळे उघडणारी आजची घटना आहे आणि ती घटना घडलेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये. धुळे या ठिकाणचं कापडणे हे एक प्रसिद्ध गाव आहे, प्रसिद्ध ठिकाण आहे आणि या भागामध्ये राहणारे भिकन अमृत पाटील यांचं वय साधारणपणे 30-35च्या आसपासचं आहे. आता यांच्याबरोबर ती यांच्या पत्नी आहेत, त्यांचं वय साधारणपणे 30च्या आसपासचं आहे. यांना 2 मुलं आहेत, त्यांच्या घरामध्ये आई आहे आणि अशा पद्धतीचा यांचा हा परिवार आहे. आता भिकन जे आहेत ते कुरकुरे, पोंगा म्हणजे त्या बॉब्या वगैरे असतात ना, ते बोटं घालून ते खायचं असतं ते, तर तशा पद्धतीच्या पिवळ्या बॉब्या किंवा नानकटाई वगैरे, तर या ज्या गोष्टी असतात ना त्याचा उद्योग करत होते. आता यांची घरची परिस्थिती जी आहे ती सर्वसामान्य होती. तर अशा पद्धतीने यांचा व्यवसाय होता आणि यांचा परिवार होता, यांचं कुटुंब होतं. आता याच परिसरामध्ये म्हणजे हे ज्या ठिकाणी भिकन ज्या भागात राहत होते त्याच परिसरामध्ये सोमनाथ रमेश कुवर नावाचे एक तरुण राहत होते. त्यांचासुद्धा परिवार होता. आता सोमनाथ आणि भिकन यांच्यामध्ये अतिशय चांगली गाढ आणि अत्यंत जवळची अशी मैत्री होती आणि एकमेकांचे अगदी घरगुती संबंध होते. एकमेकांच्या घरी जाणं येणं वगैरे त्यांचं होतं. आता मध्यंतरी कोरोना आला. कोरोना आल्यामुळे सगळे व्यवहार बंद पडले, सगळं काही ठप्प झालं आणि सगळीकडे आर्थिक अडचण निर्माण झालेली होती, महागाई वाढलेली होती आणि यामध्ये सगळ्या बाजूंनी संकट आली होती. आता यावेळेस या 2 मित्रांनी एकमेकांना साथ दिली होती, एकमेकांना मदत केली होती आणि याच्यामध्ये सोमनाथ जे आहेत त्यांनी भिकनला अनेक वेळा आर्थिक सहकार्य केलेलं होतं. आता हे मित्र अशा पद्धतीनं एकमेकांना सहकार्य करत होते. नंतर कोरोना गेला पण कोरोनामुळे जी काही खड्डे पडले होते, जो काही म्हणजे गरिबी वाढलेली होती किंवा जे काही महागाई वाढलेली होती ती काही कमी झालेली नव्हती आणि जनजीवन काही सुरळीत झालेलं नव्हतं आणि आर्थिक घडी जी आहे ती सुद्धा नीट बसलेली नव्हती आणि याच्यामुळे आता भिकन जे आहेत ते प्रचंड आर्थिक प्रॉब्लेममध्ये होते आणि सोमनाथ जे आहेत ते त्यांना पैसे देत होते, सहकार्य करत होते. तर अशा प्रकारे जवळजवळ 50,000 रुपयांच्या आसपास सोमनाथ यांनी भिकन यांना कर्ज दिलेलं होतं किंवा पैसे दिलेले होते. आता काही काळांनी सोमनाथ यांनासुद्धा पैशाची गरज भासली. आता यावेळेस मग त्यांनी भिकनची गाठ घेतली आणि सांगितलं की मला पैशाची गरज आहे, तू मला पैसे दे. आता भिकन यांची परिस्थिती पण प्रचंड हालाकीची होती आणि वातावरण अशा पद्धतीचं होतं आणि त्यामुळे ते त्यांचे पैसे काही त्यावेळेस देऊ शकत नव्हते. एवढंच नाही तर यांनी भिकन यांनी अनेक नातेवाईकांकडून सुद्धा पैसे घेतलेले होते आणि भिकन यांच्यावरती कर्जाचा डोंगर झालेला होता. आता याच्यामध्ये मग सोमनाथ यांनी कर्जासाठी भिकन यांच्या मागे तगादा लावायला सुरुवात झाली आणि या 2 मित्रांमध्ये याच्यामुळे वादावादीला सुरुवात झालेली होती. आता याच्यामुळे सगळ्याच बाजूंनी भिकन जे आहेत ते संकटामध्ये आलेले होते आणि त्यावेळेस मग त्यांनी असं ठरवलं की बाबा आता या संकटातून आपण बाहेर कसं पडायचं. तर मग आपण एखाद्या म्हणजे कर्ज देणाऱ्या संस्थेकडून कर्ज घ्यायचं आणि सगळ्यांची कर्ज मिटवायची, सगळ्यांचे तोंड बंद करायचे आणि एकच मोठं तोंड जे आहे ते चालू ठेवायचं. म्हणजे व्याज पण कमी जाईल आणि भरणं पण सोपं जाईल, टप्प्याटप्प्यानं भरणं होईल. अशा पद्धतीनं विचार केला आणि मग त्या ठिकाणी त्यांनी एका संस्थेकडून कर्ज घ्यायला अर्ज वगैरे केलेला होता, त्याची कागदपत्र वगैरेची पूर्तता केली. आता हे सगळं चाललेलं होतं, प्रोसिजरमध्ये होतं. आता ही माहिती देणेकऱ्यांना लागलेली होती आणि प्रत्येक देणेकऱ्याची अपेक्षा अशी होती की पैसे जे आहेत ते मिळाले की मला माझे पैसे पूर्ण माघारी मिळतील आणि आता काही दिवसातच भिकन यांचा जो अर्ज आहे तो अर्ज मंजूर झाला. आता याच्यामध्ये ज्यांची कर्ज घेतली होती त्यांचे जर आकडा काढला आणि जे कर्ज मिळालेलं आहे त्याचा आकडा काढला तर ते काही जुळत नव्हतं. आता जर ह्या कर्जामुळे बाकीच्या लोकांची कर्ज संपूर्ण मिटू शकत नव्हती. मग आता काय करायचं. मग आता यांनी ठरवलं की काय करूया, छोटी तोंड जी आहेत ती मिटवून टाकूया किंवा थोडे पैसे आपण देऊया, असं भिकन आणि त्यांच्या परिवाराने ठरवलं होतं. आता याच्यामध्ये सगळ्यांनाच पैसे पाहिजे होते आणि सोमनाथ जे आहेत त्यांना तर वाटत होतं की आता माझे जेवढे पैसे दिलेले आहेत तेवढे पैसे मला माघारी मिळतील, कारण मी ज्यावेळेस त्यांना गरज होती त्यावेळेस मी पैसे दिलेले आहेत, त्यामुळे माझेच पैसे मी मागतोय तर मला ते सहज माघारी सगळे मिळून जातील असं यांना वाटत होतं आणि सोमनाथ यांचा संपूर्ण पैशाचा आग्रह होता. आता दुसरीकडे भिकन आणि त्यांचा परिवार मग धर्मसंकटामध्ये सापडलेला होता. आता यातून मार्ग कसा काढायचा. आता इथं काय झालं होतं, मैत्रीमध्ये पैसा आला,
पैशामध्ये मैत्री आली, त्याच्यामुळे मग मित्रामध्ये हळूहळू दुरावा जो आहे तो वाढायला लागलेला होता आणि यांच्यामध्ये अगदी यांचं प्रकरण बाचाबाचीपर्यंत जायला लागलेलं होतं. आता या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, म्हणजे ज्यावेळेस या प्रकरणामध्ये हत्या घडलेली होती त्याच्या अगोदर साधारण 2-3 दिवस अगोदर सोमनाथ जे आहेत ते भिकन यांच्या घरी गेलेले होते आणि त्यावेळेस मग त्या दोन मित्रांमध्ये प्रचंड वादावादी झालेली होती, विसंवाद झालेला होता आणि या विसंवादामध्ये भिकन यांच्या पत्नी शीतल यांनी सुद्धा भाग घेतलेला होता आणि सोमनाथ आणि शीतल यांच्यामध्ये मग शाब्दिक चकमक झालेली होती आणि अगोदर नातेवाईकांना पैसे देणार आणि नंतर तुम्हाला देणार हे शीतल यांनी ठामपणे सांगितलेलं होतं. आता हे ऐकल्यानंतर सोमनाथ यांची तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि त्यांनी धमकी दिली की 2 दिवसामध्ये जर मला पैसे मिळाले नाहीत तर प्रचंड महागात पडेल, मग मी असं करेल तसं करेल वगैरे वगैरे अशा पद्धतीनं सांगितलं. आता यांच्या वादाला एका वेगळं रूप यायला सुरुवात झालेली होती. आता यावेळेस मग शीतल यांनी बोलण्याच्या भरामध्ये वगैरे किंवा रागावून त्या अशा आशयाचं बोलल्या की पैसे देणार नाहीत, काय करायचं ते कर, म्हणजे अशा पद्धतीने किंवा अशा आशयाचं वाक्य त्यांच्याकडून गेलं असेल आणि या गोष्टीचा मात्र या सोमनाथला प्रचंड राग आलेला आहे, राग अनावर झालेला आहे आणि रागाच्या भरामध्ये मग सोमनाथ जो आहे तो घरी निघून गेला. पण त्याच्या मनामध्ये मात्र आग पेटलेली होती. आपलेच पैसे आपणच मागतोय आणि आपल्यालाच उलट उत्तर मिळतंय आणि हे काही या सोमनाथ यांना सहन होत नव्हतं. आता तारीख होती 26 जुलै 2021. आता या दिवशी दुपारच्या वेळी सोमनाथनं एक धारदार सुरा घेतलेला आहे आणि तो त्या मित्राच्या घराकडे म्हणजे भिकन यांच्या घराकडे निघालेला आहे. आता काही काळापूर्वीच भिकन यांनी त्यांचं घर बदललेलं होतं, म्हणजे जगन्नाथ नगर या ठिकाणचं वाडी भोकर रोड जो आहे तर त्या बाजूला प्लॉट नंबर 19 आहे. या ठिकाणी जितेंद्र पाटील यांच्या मालकीचं घर आहे. तर या घरामध्ये भिकन आणि त्यांचा पूर्ण परिवार जो आहे तो तिथं राहायला आलेला होता. आता इकडून सोमनाथ जो आहे तो हातामध्ये चाकू घेऊन तिकडून निघालेला आहे आणि याच घरी तो तिथं पोहोचला आहे. त्यावेळेस दुपारचे साधारण 1चा सुमार झालेला होता. आता त्यावेळेस भिकन जे आहेत ते वरच्या मजल्यावरती त्यांचे काही नातेवाईक होते त्या नातेवाईकांकडे गेलेले होते आणि भिकन यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या स्वयंपाकघरामध्ये काम करत होत्या आणि पत्नी शीतल ज्या आहेत त्या हॉलमध्ये होत्या. आता यावेळेस घरामधून किंचाळण्याचा आवाज आला. आता यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या किचनमध्ये होत्या पण त्यांना ऐकायला कमी येतं, पण हा आवाज भिकन यांच्या कानापर्यंत पोहोचला आणि ते धावत धावत खाली आले आणि त्यांनी पाहिलं शीतल या रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेले आहेत, पडलेले आहेत. आता यावेळेस घरामध्ये आरडाओरडा झाला, सगळी लोकं तिथं जमा झालेली आहेत, शेजारी पाजारी जमा झालेले आहेत आणि मग त्यांनी शीतल यांना जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल केलं, पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आता ही घटना देवपूर पोलिसांना नंतर कळवण्यात आलेली आहे आणि मग पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी पंचनामा वगैरे केलेला आहे आणि घटनास्थळी त्यांना धारदार वेळ्यासारखं हत्यारसुद्धा सापडलेलं होतं. आता या ठिकाणी ठसेतज्ञ फॉरेन्सिक टीम वगैरे जे आहे त्यांना पण बोलवण्यात आलेलं होतं. आता यावेळेस पोलिसांनी ज्यावेळेस आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली त्यावेळेस काही लोकांनी सांगितलं की सोमनाथ या ठिकाणी आलेला होता, म्हणजे येतानाही पाहिलं आणि गडबडीमध्ये तो बाहेर पडतानासुद्धा पाहिलं होतं. त्याचबरोबर ती शेजारचा एक बंगला आहे त्या बंगल्यामध्ये CCTV होते, तर पोलिसांनी मग ते CCTV फुटेज पण पाहिलं. त्याच्यामध्ये सुद्धा सोमनाथ जो आहे तो दिसत होता, म्हणजे तो या ठिकाणी आला, त्यानं यांच्यावरती वार केले आणि त्यानंतर यांना ठार करून तो तिथून लगबगीनं निघून गेलेला होता, हे याच्यावरून स्पष्ट होत होतं. आणि त्यामुळे मग पोलिसांनी 2 टीम बनवल्या आणि सोमनाथ याचा शोध सुरू झालेला होता. आता सोमनाथचं जे घर आहे त्या घरी पाहिलं पण तो गायब झालेला होता. अशा पद्धतीने बघा आपल्या मित्राची हत्या करून आपल्या मित्राच्या पत्नीची हत्या करून हा मित्र जो आहे तो मित्र गायब झालेला होता. आता ही घटना ऑगस्ट 2021 घडलेली होती. आता त्याच्यानंतर त्याचे जे अपडेट आहेत ते अपडेट नंतर कदाचित हा जो आरोपी आहे तो संशयित जो आहे तो सापडला असेल आणि त्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती चालू झाली असेल, पण ह्याच्या अपडेट काय माझ्यापर्यंत आलेल्या नव्हत्या, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही, पण शोध चालू होता इथपर्यंत मी सांगतो. आणि जर तुम्ही त्या भागातील असाल तर आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दलची अधिक किंवा वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही जरूर कळवा. आता जे माध्यमातून समोर आलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्यामधून आपण धडा काय घ्यायचा, लक्षात घ्या, घटना ज्या घडतात ना त्या आपण बदलू शकत नाही किंवा जे आहे
ते कुणीच बदलू शकत नाही, पण धडा मात्र त्यातनं घेऊ शकतो आणि त्याच्यामधून प्रचंड आपल्यामध्ये बदल करू शकतो. पहिली गोष्ट, आर्थिक व्यवहार हे फक्त व्यवहारांनीच केले पाहिजेत, नाही तर अघटित घटना घडतात. पाठीमागं सुद्धा आपण सांगितलं होतं की पैसे देताना किंवा घेताना ते व्यवहारांनी असले पाहिजेत, त्याच्यामध्ये मध्यस्थी असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तारण वगैरे या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. पण मोघम ज्यावेळेस पैसे दिले जातात किंवा घेतले जातात त्यावेळेस मात्र काही प्रॉब्लेम पुढं निर्माण होतात. त्यानंतर कोणतीही मदत किंवा सहकार्य हे अपेक्षा विरहित ठेवा. म्हणजे आपण एखाद्याला मदत करत असू तर आपल्याला त्यानं मदत केली पाहिजे ही अपेक्षा बाळगू नका. आणि जर समजा तुमच्या अपेक्षाच असेल तर मदत करूच नका किंवा सहकार्य करूच नका. नाहीतर काय होतं, अपेक्षा ठेवल्या जातात, अपेक्षाभंगाचं दुःख भोगायला लागतं आणि त्याच्यातनं मग अशा पद्धतीने अघटित घटना घडतायत. आता बघा, पैसे आज आहेत, उद्या नाहीत, पैसे येतील, पैसे जातील, पण या पैशासाठी बोललेले जे अपशब्द असतात किंवा या पैशामुळे झालेल्या ज्या घटना असतात किंवा या पैशामुळे कोणाचा जरी गेलेला जीव असतो तो तर परत येऊ शकत नाही किंवा उद्ध्वस्त झालेले संसार जे आहेत ते परत तशा पद्धतीनं पूर्वीप्रमाणे होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा किंवा हा व्यवहार करण्याच्या अगोदरच या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण त्याच्यामध्ये पावलं टाकली पाहिजेत. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.